दासो पंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। या श्लोकावरती भाष्य करताना दासोपंत या श्लोकाचं पृथक्करण करताना पहिलं पद, श्लोकामधलं पहिला शब्द ये तू, अगाजे माझे भक्त तेन म्हणती व्यक्ताव्यक्त। ईश्वरी प्रेम बहुत सार्वकाळ। कर्म करते ते कवण, कवणा करावे समर्पण। ऐसे मूर्खाचे उड्डाण नटा किती जे। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातला 6वा श्लोक। ये तू या पदावरती दासोपंत भाष्य करतायत। जे माझे भक्त आहेत, जे खरे भक्त आहेत, ते व्यक्त आणि अव्यक्त याच्या भानगडीत न पडणारे, ते फक्त ईश्वरावरती प्रेम करणारे आणि सदा सर्व काळ फक्त प्रेम करणारे। कर्म करते ते कवण, कर्म करणारे ते कोण? कवणा करावे समर्पण, कोणाला समर्पण करावं त्या कर्माचं? या अशा मूर्खपणाच्या चर्चेमध्ये ते कधीही उडी घेत नाहीत असे माझे भक्त आहेत। सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य या पदावर पुढे ते म्हणतात, जन्मांतरी विहित केले ते मातेची ईश्वरा समर्पिले। म्हणून प्रेम तया आगळे माझ्या ठाई। जे ये देहीचे आचरण विहित पुण्य कर्म जाण। तेही मज करुनी समर्पण नसुधे उरले। जे काही भोगावे ते मजची समर्पिले अघवे। असो काही आपणा राहवे म्हणून न वंचितचे। अखंड जन्मांतरामध्ये मागच्या जन्मोजन्मी जे काही विहित केलं आहे ते सगळं ईश्वराला समर्पण करणारे हे असे भक्त आहेत आणि म्हणून माझ्या ठाई ते प्रेम करतायत। देहाचं जे आचरण आहे, विहित असं पुण्य कर्म आहे, तेच ते आचरण म्हणजे ते कर्म आहे हे तू जाण। आणि ते सुद्धा, ते जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म सुद्धा ते मला समर्पण करतात आणि स्वतःजवळ काहीही ठेवून घेत नाहीत, त्यांच्याजवळ ते काही शिल्लक ठेवत नाहीत। जे जे काही भोगावे ते ते सर्व समर्पावे। जे जे भोगायचे त्यात ईश्वर समजून, ते ईश्वराचं समजून ईश्वराला समर्पण करणं ही त्यांची भावना आहे। आपल्याजवळ काही शिल्लक ठेवावं, हातचं राखून ठेवावं, माझं म्हणून काही ठेवावं अशी त्यांची भावना नाही किंवा ही गोष्ट त्यांच्या मनात येत नाही। जेणे भौम राज्य भोगावे, जेणे आपणू इंद्रू व्हावे, जेणे सुखी असावे चिरकाळवरी। भौम राज्य भोगावे, तो राजा होतोय, पृथ्वीचं राज्य भोगतोय,
आणि अखंड सुखी आहे, चिरकाळ सुखी आहे. मग पुढे इंद्रिया विषयो जे पुरवी, आयुष्य अंगी भोगवी, श्रेष्ठपणाची पदवी जेणे कर्मे. संपूर्ण विषयांचा जो भोग घेतो आहे, इंद्रियांना विषय पुरवतो आहे, त्यांची तृप्ती तो पूर्णपणे करतो आहे. आयुष्याच्या सर्वांगांनी आयुष्याचा उपभोग घेतो आहे आणि तो स्वतःला श्रेष्ठ म्हणवतोय. आणि श्रेष्ठ पदाची पदवी जेणे कर्मे, आणि अशा कर्मांनी तो श्रेष्ठ पदाची पदवी प्राप्त करू इच्छितोय. ते कर्म समूळ सकळ, करुणी तयाचे फळ, माते समर्पिले केवळ राशी झाली. आणि अशी कर्म भोगून तो मला समर्पण करतो, त्याच्या राशी मला समर्पित करतो. आत्मार्थ ठेविले नाही, ऐसे सर्वदान केले जेही, तया भक्ताचे मी काय उत्तीर्ण होईन. राजपद उपभोगून सुद्धा ते त्याचं स्वतःचं नाही, ते ईश्वराचं आहे. या भावनेने जो उपभोगतो, म्हणजे सर्वोपभोग घेऊन त्या सर्व उपभोगांचं जे सर्वांचं दान मला करतो, आणि ते दान कशा प्रकारे तो समर्पित करतो त्याचं तत्व मी तुला सांगतो. ते माते कर्म समर्पिता, काय समर्पिले होय पार्था, ते मी सांगैन तत्वता सर्वदान गा. आणि हे जे दान आहे, सर्व प्रकारचं दान आहे, सर्वांगी दान आहे, सर्वस्वाचं दान आहे. ते नेमकं कोणत्या प्रकारचं आहे हे मी तुला तत्वतः, हे पार्था, मी तुला सांगतो. स्थूल देह आणि प्राण, जीवत्व करणे गुण, विषय भोग पद जाण, जे जे पाविजे. मानवी देह धारण केल्यानंतर तुला काय काय प्राप्त होते? स्थूल देह, प्राण, जीव, करण गुण म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, रूप आणि गुण, या दोन्हींचं तुझ्याकडे प्राप्ती होते. तुझ्या विषय भोग पद जाण, विषय भोगांची प्राप्ती तुला होते. हे सगळं तुला मिळतंय. ते अवघेची माते समर्पिले. आता हे जे सगळं तुला मिळालंय, ते अवघेची माते समर्पिले, ममते पासाव सोडिले, आता साकार तयाचे उरले, ते त्याचे नव्हे. हे सारं तुला मिळालंय, पण हे सारं भोगून सुद्धा तू या सर्वांच्या मध्ये असून सुद्धा या सगळ्यांची ममता सोडली आहेस. जो अशी ममता सोडतो ते त्याचं स्वतःचं काहीच उरत नाही, आणि म्हणून ते त्याचं राहतच नाही, ते माझं होऊन जातंय. तो असतुची सर्व अपुला, नव्हे माझा जाण झाला, आता पुढती नाही उरला पदार्थ काही. तो अशा प्रकारचं सर्व दान मला देऊन टाकतोय की त्याचं म्हणून त्याच्याजवळ काहीच राहिलेलं नाहीये. त्याच्याजवळ असा कुठलाही पदार्थ उरला नाही देहामधला. देहा व्यतिरिक्त त्यानं जे उपभोगलंय या सृष्टीवरती, त्या सृष्टीमधला करण गण रूप इंद्रिय विषय भोग स्थूल देह, यातलं त्याच्याजवळ काहीही उरलं नाही, आणि म्हणून तो स्वतः मी होऊन गेलेला आहे. असं सर्व दान तो देतोय. आपुले सर्वस्व देणे आणि आपणही माझे होणे, आता तया भक्ता जे देणे ते थोडे नव्हे. आणि मग जो मीच होऊन जातोय, जो सर्वस्व देतोय, आता त्या भक्ताला जे काही द्यायचंय ना, हे पार्था,
ते काही थोडं थोडकं नाहीये. मग काय द्यायचंय? ऐक. ऐसे करावया सर्वदान, म्हणसी तया काय कारण, काही फळ असाधारण, असेल देखिजे. आणि मग हे अशा प्रकारचं जे सर्व दान एखादा भक्त देतोय, तेव्हा तू म्हणशील, काय कारण आहे बरं हे सगळं देण्याचं? का म्हणून सर्वस्वाचं दान करायचंय? तू असा प्रश्न उपस्थित करशील. हे पार्था, हे जे सर्व दान द्यायचंय ते का म्हणून द्यायचंय? काय कारण आहे हे देण्याचं? याचं काहीतरी असाधारण फळ असलं पाहिजे, काहीतरी अलौकिक फळ असलं पाहिजे, काहीतरी विलक्षण मिळणार असलं पाहिजे, यातून काहीतरी प्राप्ती असली पाहिजे त्या भक्ताची, काहीतरी अद्वितीय अद्भुत बुद्धीला अगम्य असणारं असं काहीतरी मिळत असलं पाहिजे. ते जे असाधारण आहे, असामान्य आहे, सामान्यांना जे मिळणारं नाही ते मिळणारं असलं पाहिजे असं तू म्हणशील. मत्परहा या पदावरती पुढे भाष्य दासोपंत करतायत. तरी तयाचा गा हृदयी, मज वेगळे थोरते नाही, चहू पुरुषार्थांचा विलयी, मीची पुरुषार्थ. हा मुख्यार्थ फळ भोगू, त्याचा कर्म त्यागेची केला त्यागू, आता मोक्षू ज्ञान अभ्यासू योगू, तोही न घेती मज वेगळे काही, परम जयाते नाही, आता कर्म ठेवावे तेही, ते कवण्या चाडा. या लागी मीची पाहिजे म्हणूनु, माते कर्म समर्पुनु, मत्प्राप्ती मदधीनु, भक्तजनू ठेला. मत्परहा, माझ्यापेक्षा वेगळा, मला सोडून मी वेगळा आणि तो वेगळा. या शब्दावरती भाष्य करताना दासोपंत म्हणतात, ज्याच्या हृदयी फक्त मी आणि मीच आहे, जो चारी पुरुषार्थांमध्ये फक्त मला पाहतोय. बघा, आपल्याला सर्वांना, आपण जाणते श्रोते आहात, विद्वान आहात, तज्ज्ञ आहात, ज्येष्ठ आहात, आपणा सर्वांना हे माहिती आहे चार पुरुषार्थ कोणते: धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम. आज या चारही पुरुषार्थांच्या संकल्पना आजच्या युगाला जर कसोटीच्या स्तरावर जर बघितल्या तर आपण धर्म म्हणजे धर्म पाळतो का? अर्थाची संकल्पना, पुरुषार्थाची संकल्पना ही कोणत्या प्रकारची आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही संकल्पाचं अधिष्ठान उपनिषदांच्या मध्ये समाजोन्मुख अशा प्रकारचं आहे. म्हणजे माझं जगणं हे फक्त माझ्यासाठी नव्हे, तर माझं जगणं केव्हा सार्थ होतं, केव्हा सार्थक होतं, तर मी त्या जगण्याचा उपयोग, विनियोग जेव्हा इतरांसाठी करतो, समाजासाठी करतो. चारी पुरुषार्थांच्या मध्ये हीच संकल्पना आहे. अर्थात एकेका पुरुषार्थाचं विवरण करायला गेलं तर फार वेळ जाईल आणि विवेचन खूप वेगळ्या आधाराने होईल, पण त्याची संकल्पना मात्र ही स्वकेंद्रित नाही, स्वार्थी नाही, ती परमार्थी संकल्पना आहे. आणि म्हणून दासोपंत या ठिकाणी असं म्हणतात की चारही पुरुषार्थांचा जो संकल्प आहे, हा संकल्प करत असताना, तो पूर्ण करत असताना त्या चारही संकल्पाचा विलय, या चारही पुरुषार्थांचा विलय जो माझ्यामध्ये करतो, मीच पुरुषार्थ आहे, परमात्मा परमार्थ हाच पुरुषार्थ ज्याला वाटतो असा तो भक्त आहे. आणि हा मुख्य या फळाचा भोग आहे. त्याचा कर्मत्यागेची केला त्याग. आणि म्हणून कर्माचा विचार न करता, फळाचा विचार न करता हा भक्त केवळ या चारी पुरुषार्थांचं आचरण
संचलन स्वतः करतोय. आता मोक्ष ज्ञान अभ्यास योगू तोही न घेते. आणि म्हणून ज्ञान अभ्यास मोक्ष या सर्वांच्या पलीकडं कर्मत्याग हा योग बरा नाही. मज वेगळे काही परमजया ते नाही. मी आणि मीच, माझ्यापेक्षा वेगळं ज्याला कोणी दुसरं नाही. आता कर्म ठेवा, मी म्हणजेच त्याचं कर्म आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भक्ताला मीच पाहिजे म्हणून, ज्याला फक्त मी हवाय, ज्याला फक्त माझी प्राप्ती करून घ्यायची आहे, माते कर्म समर्पुनी, आणि म्हणून तो मला सगळं कर्म त्याचं समर्पित करतो. मत प्राप्ती मत अधीन, मला प्राप्त करून घेण्यासाठी तो माझ्या अधीन होतोय. भक्तजनू ठेला, आणि असा हा भक्तजनू आहे, अशा प्रकारचा हा भक्त आहे. आणि म्हणून आता केवळ सर्व त्यागे माते धरुनी भक्ती मार्गे मदधीनते अंगे काय करीते. आणि म्हणून सर्वस्वाचा त्याग करून मी जो तुला सांगतोय ना भक्ती मार्ग, त्या भक्ती मार्गाला धरून त्यावरून चालून मदधीनते अंगे, माझ्या अधीन, माझ्या स्वाधीन ते स्वतःचा देह करून टाकतायत. आणि मग ते पुढे काय करतात बरं, तर पुढे ऐक. अनन्ये नैव योगेन या पदावरती पुढे भाष्य दासोपंत करतायत. सांडुनी लक्ष धारणा आणि अन्य दैवत उपासना, हटयोगाची वासना पांडुपुत्रा. आणि म्हणून हे पांडुपुत्रा, लक्षयोग याचा उल्लेख योग साधनेमध्ये करण्यात आलेला आहे. लक्षयोग, धारणा योग आणि कुठल्याही प्रकारच्या अन्य दैवताची उपासना, हटयोगाची वासना. हटयोगाची वासना म्हटले, उपासना म्हटलेलं नाही. म्हणजे एका विशिष्ट आसक्तीनं पछाडल्यानंतर माणूस हटयोगाच्या मार्गावर जातो, असं दासोपंतांना म्हणायचंय का. आणि म्हणून काल म्हटल्याप्रमाणे योग साधनेमध्ये हटयोग हा अत्युच्च मोक्षप्राप्तीचा, ब्रह्मरंध्रातून कुंडलिनी विकसन होण्याचा हा जो मार्ग आहे, याला आसक्ती म्हटलंय दासोपंतांनी, वासना म्हटलंय. आणि म्हणून हटयोगाची ही जी वासना आहे, ही सगळी सांडून, ही टाकून, ही बाजूला करून, कुठल्याही लय, लक्ष, धारणा आणि अन्य दैवताची उपासना हे सारं बाजूला ठेवून प्राणायाम प्रत्याहार बळे पावावे ब्रह्मरंध्र, ऐसे नमनी अंतर तया भक्ताचे. आणि हा जो माझा भक्त आहे, जो सरळ मार्गी आहे, मी तुला सांगतोय सोप्या मार्गाने जाणारा, तो प्राणायाम प्रत्याहार ब्रह्मरंध्राच्या वरती विजय मिळवू पाहणारा, बळेच जाणारा, बळात्कारे ब्रह्मरंध्रात प्रवेश करणारा, हा जो अशा प्रकारच्या ज्या वासना आहेत, असे जे विचार आहेत, असे विचार माझ्या भक्ताच्या, या भक्ताच्या मनामध्ये कधीही येत नाहीत. मनाच्या मन अंतरामध्ये असे विचार या भक्ताच्या येत नाहीत. लययोग, लक्षयोग, कर्मयोग, हठयोग, ज्ञानयोग, राजयोग आदी करुनी कुठल्याही प्रकारच्या या योग, ध्यान, धारणा, प्रत्याहार, प्राणायाम, हठयोग, ज्ञानयोग, राजयोग कशाच्याही हा भक्त मागे धावत नाहीये. मग केवळ ब्रह्म विचारणा तेही परिसांडुनी अर्जुना, सायुज्य मोक्षाची वासना नौपजे मनी. पुढे दासोपंत म्हणतात, केवळ ब्रह्मप्राप्तीसाठी सायुज्य मोक्षाची वासना. मोक्षाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे सर्वांना, 4 मोक्ष आहेत. दासोपंत एका पदामध्ये म्हणतायत सायुज्यता, स्वरूपता, सलोकता आणि समीपता. भागवतामध्ये सुद्धा या मोक्षांची सुंदर असं निरूपणात्मक विवेचन आलेलं आहे. या 4ही मोक्षांच्या मध्ये सायुज्यता या मोक्षाची वासना
या माझ्या भक्ताच्या मनामध्ये कधीही निर्माण होत नाही. दासोपंतांनी बघा, सगुण भक्तीचं वर्णन करताना, सहज सामान्य भक्तीचं वर्णन करताना या मोक्षांना कुठेही थारा दिलेला नाहीये. ज्ञानी, पंडित, विद्वान, योग उपासक या कोणालाही जितकं मोठं श्रेष्ठ दर्जा दिलेला नाही जितका एका सामान्य भक्ताला दिलेला आहे त्यांनी. एवं परमार्थी ना स्वार्थी, त्यागी ना बाह्य पदार्थी, चित्त जयाचे वीरपती, नपवे योगाते. जो परमार्थी नाही, जो स्वार्थीही नाही, त्यागी नाही आणि बाह्य पदार्थांच्या मध्ये आसक्त सुद्धा नाही, चित्त जयाचे वीरपती, नपवी योगाते. कुठल्याही योग साधनेच्या मध्ये ज्याचं चित्त गुंतलेलं नाही, प्राप्त करण्याची त्याच्यामध्ये इच्छाही नाही. देहावरुनी उठिले, अवस्था समूहाते नातळे, चित्त कोठेची न मिळे, नाठवी कल्पना. लयो लक्ष आणि विक्षेपू, गुण साक्षित्वादी वृत्तिकंपू, सांडुनी संकल्पू विकल्पू, फळाची आशा. संसारात राहून अतिशय निर्विकार, निर्विकल्प, संकल्प विकल्प रहित अशा प्रकारचं मन या भक्ताचं होणं हीच खरं म्हणजे मोक्षाची आणि माझी प्राप्ती आहे. आणि म्हणून हा जो भक्त आहे तो स्वार्थी नाही, तो परमार्थी नाही, तो त्यागी नाही आणि बाह्य पदार्थांची आसक्ती आणि भोगीही नाही. अवस्था समूहाते नातळे, ज्या अवस्था आहेत त्या चित्त त्याचे कुठेही कोणत्याही ह्याच्यामध्ये तो लिप्त नाही, जो निर्लेप आहे, अलिप्त आहे. लय लक्ष आणि विक्षेपू अशा प्रकारच्या धारणांच्या मध्ये जो गेलेला नाही. गुण साक्षित्वादी वृत्तिकंपू, ज्याच्या गुणांच्या मध्ये ज्याची वृत्ती कंप पावत नाही किंवा तिथे लडबडत नाही, ती वृत्ती आसक्त होत नाही, त्या ठिकाणी ती वृत्ती लीन होत नाही. संकल्प आणि विकल्प ज्याच्या मनामध्ये कधीही निर्माण होत नाहीत, असा भक्त आहे. मग तो असा भक्त कसा आहे, काय करतोय? मान ध्यायंतः. पुढे त्यांनी या पदावरती भाष्य केलंय. माझेची करीती मूर्ती ध्यान, एकांती दृढ बैसोन, तेथुनी सुटे ना मन, न झोंबे अन्य अर्थी. आता हा सगुण भक्त कसा आहे? फक्त माझं मूर्ती ध्यान करणार आहे, एकांतात बसणार आहे, मूर्तीवरती आपलं चित्त, मन, अंतःकरण दृढ ठेवणार आहे. तिथून त्याचं मन हलतच नाहीये. अन्य अर्थी न झोंबे, इतर कुठल्याही गोष्टीपाशी त्याचं मन, त्याचं चित्त जातच नाहीये. ते इतकं स्थिर झालंय. बघा, उद्देश असा सांगण्याचा की इतका वेळ निर्गुणाचं निरूपण करताना दासोपंत असं म्हणत होते की निराधारावरती जेव्हा एखाद्याचं मन स्थिर करायचे तेव्हा ते स्थिर राहतच नाहीये. ते चित्त झोंबतंय, विषयांना झोंबतंय, इंद्रियांना झोंबतंय, इतर सर्व विषयासक्त होऊन ते विषयांना झोंबतंय. पण या ठिकाणी मात्र सगुणावरती, माझ्या मूर्तीवरती या भक्तानं एकदा चित्त एक लक्ष केलं की त्याचं लक्ष विचलित होत नाही. ते दृढ आहे, ते अचल आहे, ते अढळ आहे, निश्चल आहे. ते अन्य वृत्तींसाठी, अन्य पदार्थांसाठी धावत नाही, इतरांच्या ठाई जाऊन ते झोंबत नाही. कसं आहे ह्याचा दृष्टांत फार सुंदर दिलाय त्यांनी. भिंती बरी चित्र लिहिले, ते भिंतीसीची जैसे जडले, करिता नव्हे वेगळे
भासे सार्वकाळ. भिंतीवरती गणपतीचं चित्र काढलंय, आणखी कुठल्या तरी देवतेचं चित्र काढलंय. भिंतीवरती जर एखादं चित्र काढलं तर त्या चित्राला लिहिलंय असं म्हणतात ते. कदाचित हा शब्द चित्र लिहिणं हा शब्द त्या काळी वापरत असावेत. आजही ज्यांच्याकडे सुगड्याच्या महालक्ष्मी आहेत त्यांच्याकडे पहा, तुम्ही म्हणतात महालक्ष्मी लिहायच्या आहेत असं म्हणतात. महालक्ष्मी लिहितात, चित्र काढतात असं म्हणत नाही. दासोपंत म्हणतात भिंतीवरील चित्र लिहिले ते भिंतीसीच जैसे जडले. ते भिंतीवर चिटकून राहतं. भिंतीवर चित्र काढलं तर ते भिंतीपासून वेगळं कधीच होत नाही. करिता नव्हे वेगळे भासे सर्व. कोणत्याही काळी तुम्ही पहा, अष्टोप्रहर ते चित्र भिंतीपासून वेगळं होऊ शकतं का? ते नाही होऊ शकत. ते भिंतीवरच तुम्हाला बघावं लागतं, भिंतीवरच ते दिसतं. भिंत आणि चित्र हे एकरूप होऊन जातं. तैसे चित्त माझ्या ठाई माझे रूप लिहिले जेही. काय सुंदर शब्द वापरलाय बघा. माझे चित्त रूप या दोन्हींचं एकीकरण त्यांनी सांगितलं. त्याच्या चित्तावर माझ्या रूपाचं चित्र जणू त्यानं काढलंय. आहा, किती सुंदर संकल्पना आहे. त्याच्या चित्तावरती माझं रूप त्यानं लिहिलंय. ते चित्ता वेगळे काही केले नवचे. भिंतीपासून चित्र वेगळं केलंय असं ऐकलंयस का तू कधी? असं बोललंय का कुणी? पाहिलंयस का कधी? नाही ना. अगदी तसंच माझ्या रूपाचं चित्र हे अर्जुना या भक्तानं आपल्या चित्तावरती लिहिलंय, कोरलंय, काढलंय. आणि म्हणून त्याच्या चित्तावरचं माझ्या रूपाचं चित्र, रूप म्हटलंय. मुद्दाम इथे अधोरेखित करण्याची गोष्ट विलक्षण ही अशी की सगुणाचं वर्णन आहे. सगुणाच्या ठाई चित्त एक केलंय तेव्हा रूपाचा विचार आहे. आणि या भक्ताच्या चित्तावरती रूपाचं चित्र काढल्यानंतर चित्त ही भिंत आहे आणि या माझ्या ईश्वराचं हे जे रूप आहे ते चित्र आहे. चित्तावरती रूपाचं चित्र आणि यांची एकरूपता दासोपंत या ठिकाणी सांगते. आणि चित्त तेणेसी वेगळे नव्हे आवडीचे निबळे. या परी एकमेका ते जडले निवडे चिना. जसं भिंतीवरचं चित्र आणि भिंत हे एकमेकाला जडून गेलेत. पुन्हा सांगण्याचा उद्देश हा की हे द्वैत आहे. द्वैत नक्कीच आहे, पण ते जडलंय. जडणं हा जो भाव आहे हा भाव दासोपंतांनी अतिशय सुंदर रूपकामध्ये आपल्या शब्दामध्ये पकडलेला आहे. ते असं म्हणतात की चित्त तेणेसी वेगळे. रूपाहून चित्त वेगळं करता येणार नाही. आवडेची निबळे. इतक्या आवडीनं तो माझं रूप कोरतोय त्याच्या चित्तावरती, अतिशय प्रेमानं, स्वतः समर्पण होऊन, त्याग करून, स्ववृत्तीचा नाश करून, स्वतःला विसरून आणि आपल्या अगदी मग्न होऊन, एकरूप होऊन त्याच्या चित्तावरती माझं हे रूप तो कोरतोय. आणि हे रूप कोरणं जे आहे ते कोरणं हे एकमेकावरती जडून गेलंय. आणि तुला सांगतो पार्था, मला तू सांग, हे एकमेकांच्या पासून वेगळं करता येईल का? निवडेची ना. आणि हे एकमेकांपासून वेगळं होऊच शकत नाही, वेगळं केलं जातच नाहीये. तेथेन करिताची आवाहन केलया नव्हेची विसर्जन. ऐसे माझेची रंगे जाण रंगले चित्त. किती सुंदर कल्पना आहे पहा. तिथे आवाहन करावं लागत नाही. या माझं गाणं ऐका, हे चित्र पहा.
याच्यामध्ये सारखं एकटक बघा, एकरूप व्हा, आवाहनाची गरजच नाहीये मुळी. काय म्हणतायत ते? आवाहनाची गरज नाही. केलिया नव्हेचे विसर्जन. विसर्जन करा असं म्हणावंही लागत नाही. एका हिंदी चित्रपटातला डायलॉग आठवतोय खरंच या निमित्ताने. प्यार करता नहीं है, प्यार हो जाता है. हे प्यार किंवा प्रेम हो जाना जो है, हो जाना होता है, ते आपसुक आहे, ते नैसर्गिक आहे, ते स्वभावे आपल्या अंतरंगातून आलेला उमाळ आहे. आणि म्हणून त्याला कुठलंही आवाहन करावं लागत नाही की तू तुझं विसर्जन कर, तू तुझं समर्पण कर, सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या पायावरती चित्तवृत्ती अर्पण कर ना. हे काहीच म्हणावं लागत नाही. हे सारं आपसूक घडतंय. सगुण भक्त माझ्या रूपाला त्याच्या चित्तावरती कोरतोय आणि या चित्रात मधले हे जे रंग आहेत माझे, हे माझे रंग माझ्या रंगामध्ये हा एकरूप होऊन चाललाय आणि त्याचं चित्त माझ्या रूपाच्या रंगामध्ये एकरूप झालंय. पुन्हा एक दृष्टांत अतिशय समर्पक आणि व्यवहार्य पुढे दासोपंत देत आहे. काय आहे? धुतान फिटे स्वर्णवर्णू, धुतान फिटे स्वर्णवर्णू, असे अंगीचा अंगी गुणू, कर्पुरू उपणिता विलक्षणू, वासून पडे. दोन दृष्टांत या 4 ओव्यांमध्ये. धुतान फिटे स्वर्णवर्णू. सोन्याला कितीही धुवा, कोणत्याही रसायनामध्ये बुडवा, कशातही घाला, त्याचा जो सुवर्ण वर्ण आहे, जो लकाकणार आहे, त्याचं तेज, त्याचा रंग फिका पडेल, अशक्यप्राय गोष्ट. आणि तसंच असे अंगीचा अंगी गुण, त्याचा तो अंगचा गुण आहे, उपज गुण आहे, नैसर्गिक धर्म आहे, जो फिटतच नाही, जो त्याच्यापासून वेगळा होतच नाही. द्वैत त्याच्यामध्ये राहतच नाही, ते अद्वैत आहे. सुवर्णाचा रंग हा सुवर्णाचा गुण आहे. जेव्हा रूप आणि गुण एकत्र होतात, ही संकल्पना दासोपंत इथं मांडतायत बरं का. थोडंसं या शब्दांच्या अंतरंगात जर गेलं ना, तर रूपगुणांची एकरूपता आम्हाला इथे दिसते. सुवर्णाचं रूप आणि सुवर्णाचा गुण या ठिकाणी एकरूप झाले. म्हणून वृत्तीचा जो गुण आहे, मानवाच्या वृत्तीचा गुण हा चित्तामध्ये घ्यावा आणि ईश्वराचं रूप त्यावरती रेखाटावं, ते चित्र काढावं, ही संकल्पना आहे. पुढे दासोपंत म्हणतात अंगीचा अंगी गुण, त्याच्या अंगचाच गुण आहे, त्याला वेगळं नाहीच करता येत, तो उपज आहे. काही केलं तो जाणार नाही, तो वेगळा होऊच शकत नाही. तसंच पुढे कर्पुरू उपणिता विलक्षण, कापराचा जो गुण आहे तो सोडतो का? त्याचाही गुण कधी वेगळा होऊ शकत नाही. तैसे चित्त ते प्रेमवंत, प्रेम ते मद्रूपेसी युक्त, या परी एक पण तेथ मोडेची ना. नारद भक्ती सूत्रातलं या सगळ्या भक्तांच्या ठाई एके ठिकाणी असं वर्णन आहे की कुठलीही भक्ती करा, कुठलाही मार्ग निवडा, योग जरी निवडला, कर्म कठीण असा निर्गुण ब्रह्माचा जरी मार्ग निवडला, तरी त्याच्या मुळाशी प्रेम रसपान ही वृत्ती असावीच लागते. ही मुळातली संकल्पना आहे. मग तो निर्गुणाचा उपासक असू दे, नाही तर सगुणाचा उपासक असू दे. आणि म्हणून दासोपंत या ठिकाणी हे मूळ सांगतायत. काय मूळ आहे? मूळ असं आहे, तैसे चित्त ते प्रेमवंत, चित्त प्रेममय असलं पाहिजे. प्रेमाचा गाभ्याने ते भरलेलं, त्याचा जो गाभा आहे प्रेमाचा, मनाचा गाभा हा प्रेमाने भरलेला असतो. प्रेम ते मद्रूपेसी युक्त,
माझ्या रूपाने तुझं जे चित्त भरलेलं आहे ते चित्त प्रेम रूप प्रेम युक्त असं असलं पाहिजे. या परी एकपण तेथ मोडेची ना. आणि जर प्रेम नसेल, प्रेमाने चित्त आणि रूप यांची एकरूपता झाली नसेल तर ते मोडून जाईल. पण जर प्रेमाच्या मुळाने, प्रेमाच्या आधाराने, प्रीतीच्या अधिष्ठानावर गुण आणि रूपाची मिळणी झाली असेल, एकरूपता झाली असेल, तरी ते मोडेची ना. मग मात्र त्याचं द्वैत होणं पुन्हा अशक्यप्राय गोष्ट आहे. ते कधीही शक्य नाही. मोडेची ना, मोडूच शकत नाही. या परी न होत अन्य संगी, चित्त माझा ध्यान योगी, ठेवनी भक्त अंतरंगी, काये कैसी. आणि यापेक्षा वेगळे जे अन्य काही मार्ग अवलंबतात, माझं ध्यान चित्तामध्ये ठेवून काही भक्त अंतरंगामध्ये माझं ध्यान करतात, चित्तामध्ये माझं गुणगान करतायत, ते काय करत असावेत बरं? ते काय करतात? हे अर्जुना, मी तुला पुन्हा पुढच्या काही विवरणामध्ये सांगतो. जे काही अन्य मार्ग अवलंबतात, त्या अन्य मार्गाचे भक्त माझी उपासना कशी करतात, ते कसे करतात, ते मी तुला सांगतो. आज या ठिकाणी आपण थांबू. 277व्या आज पूर्ण झाल्या. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की